विधायक बच्चू कडू द्वारा हाल ही में मंत्री राधाकृष्ण विखे पाटिल के खिलाफ दिए गए विवादित बयान पर भाजपा विधायक प्रवीण तायड़े भड़क उठे हैं। तायड़े ने तीखी प्रतिक्रिया देते हुए कहा, बच्चू कडू भड़काऊ बयान देकर राज्य में कानून और व्यवस्था को अस्थिर करने की कोशिश कर रहे हैं। साथ ही उन्होंने मांग की है कि उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वयं हस्तक्षेप करें और बच्चू कडू के खिलाफ कार्रवाई करें। कसं आहे, असे चिथावणीखोर वक्तव्य करून महाराष्ट्रातली जी सुव्यवस्था, कायदा व सुव्यवस्था हे बिघडवण्याचं काम बच्चू कडू करीत आहे. आणि जेवढं वय बच्चू कडूंचं आहे तेवढा अनुभव राधाकृष्ण विखे पाटलांचा राजकारणात आहे. आणि त्यांच्या वडिलांचा आहे, त्यांचा आहे. आणि त्यांनी अनेक जनसामान्यांसाठी चांगले चांगले उपक्रम गोष्टी राबवलेल्या आहे आणि अनेक पदं भूषवलेली आहे. त्यांची गाडी एक फोडणाऱ्याला ₹1,00,000 बक्षीस द्यायचं असं म्हणणे आणि त्याच्यानंतर एक आठवड्याभरापूर्वी आमदारांच्या माना कापणे, आमदारांच्या घरासमोर लघुशंका करणे, अशा प्रकारचे चिथावणीखोर वक्तव्य करून महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करत आहे. मी हे आवाहन करतो की गेल्या 20 वर्षात आपण शेतकऱ्यांच्या आपल्या मतदारसंघात काय केलं? मी वारंवार प्रश्न केलेले आहे. काय केलं? याचं उत्तर साधं आहे. तुम्ही ते द्यावं. नंतर आम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची काळजी घेण्यासाठी सरकार सक्षम आहे. सन्माननीय मुख्यमंत्री सक्षम आहे. त्यांनी कर्जमाफी करण्याचं घोषणासुद्धा केलेली आहे आणि करणारच होते ते. आणि आता 31,00,000 कोटींचं पॅकेज सुद्धा घोषित केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी. आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांची काळजी ही शासनाला आहे, मुख्यमंत्र्यांना आहे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आहे. मी हे असं चिथावणीखोर वक्तव्य केल्यामुळे मी मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्यावर कारवाईची मागणी करणार.